नाशिक विमानतळाच्या महत्त्वाकांक्षी विस्तारीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्यात येतोय आणि भाविकांची वाढती गर्दी, उद्योग, कृषी निर्यात आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे। या प्रकल्पामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातल्या औद्योगिक वसाहती, कृषी निर्यातदार आणि पर्यटन क्षेत्राला थेट लाभ होणार आहे। आणि ही ओझर विमानतळाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहू शकताय। विस्तारीकरणानंतर असं असणार नाशिक विमानतळ। टर्मिनल क्षेत्रफळ 18,250 चौरस मीटर, प्रवासी क्षमता प्रति तास 1,000 प्रवासी, उड्डाण सुविधा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, चेक इन व्यवस्था 24 चेक इन काउंटर, दुहेरी उंचीचा हॉल, सुरक्षा तपासणी, 8 हँड बॅगेज एक्स-रे युनिट्स, आंतरराष्ट्रीय सुविधा, इमिग्रेशन, कस्टम्स, ड्युटी फ्री, बॅगेज हँडलिंग, अत्याधुनिक बॅगेज हँडलिंग सिस्टम, प्रस्थान गेट्स 7 गेट्स, 5 इन कॉन्टॅक्ट, 2 रिमोट, विमान पार्किंग क्षमता 18 विमान, विमान ये जा क्षमता 500 म्हणजे 250 लँडिंग, 250 टेक ऑफ, एरो ब्रिज नवीन 6 एरो ब्रिज, एस्केलेटर आणि लिफ्ट्स नवीन 9 एस्केलेटर, 10 लिफ्ट्स, पार्किंग सुविधा 700 कार, 200 टॅक्सी आणि 10 बस। भविष्यातलं जे काही नाशिक आपण घडवतो, एकीकडे पर्यटन आहे, एकीकडे औद्योगिक नगरी आहे, दुसरीकडे आध्यात्मिक नगरी आहे, अशा सगळ्या गोष्टींना साजेसं एअरपोर्ट हे नाशिकमध्ये असणं गरजेचं होतं। आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकार आणि HAL यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला, कारण एअरपोर्ट HAL कडे की याचं विस्तारीकरण आपण करू। आणि मी HALचे देखील आभार मानतो की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात पूर्ण आम्हाला कॉपरेशन केलं।